हॅलो फ्रेंड्स, जय शिवराय, जय शंभूराजे. प्रतीक्षाच किचन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अस्सल खानदेशी पद्धतीने उडदाची डाळ. फ्रेंड्स, तुम्ही जर अजूनही चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलेलं नसेल तर नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर पाहूयात आपण उडदाची डाळ बनवण्याची पद्धत. आज आपण बनवणार आहोत उडीद व चणा डाळ मिक्स यांची मिक्स भाजी. खानदेशी पद्धतीने आज आपण उडदाची डाळ बनवणार आहोत. उडदाची डाळ बनवण्यासाठी मी अर्धा वाटी उडदाची डाळ व पाव वाटी चणा डाळ घेतलेली आहे. या दोन्ही डाळी मी मिक्स करून स्वच्छ धुवून कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत. शिजवताना यामध्ये पाव चमचा हळद व अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहे. अशा प्रकारे आपण दोन्ही डाळी मिक्स करून घेतलेल्या आहेत. आता या दोन्ही डाळी आपण स्वच्छ प्रकारे धुवून घेणार आहोत. अशा प्रकारे दोन्ही डाळी आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. यात एक ग्लास यामध्ये आपण 1 ग्लास पाणी घालून घेणार आहोत. आपण पाव चमचा हळदी हळदी टाकून घेणार आहोत. पाव चमचा मीठ टाकून घेणार आहोत. आपण एकदा 5 ते 6 शिट्ट्या करून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या कुकरप्रमाणे शिट्ट्या करून घेऊ शकता. दोन्ही डाळी शिजेपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत. त्यामध्ये मी 2 मीडियम साईजचे कांदे, थोडेसे खोबरे, 5 ते 6 पाकळ्या लसूण, अर्धा इंच अद्रक, 5 ते 6 हिरव्या मिरच्या 2 तुकडे करून, अर्धा इंच दालचिनी, 2 लवंग, 2 काळी मिरी, अर्धा चमचा धने व थोडीशी कोथिंबीर इत्यादी मसाले घेतलेले आहेत. हे सगळे मसाले आपण चांगल्या प्रकारे भाजून घेतलेले आहेत. हे सर्व मसाले आपण एका मिक्सरच्या भांड्यात घालून चांगल्या प्रकारे थोडे पाणी घालून वाटून घेणार आहोत. अशा प्रकारे आपले वाटण वाटून तयार आहे. आपल्या दोन्ही डाळी शिजून तयार आहेत. आपण डाळीला फोडणी देण्यासाठी घेणार आहोत. त्यासाठी मी गॅसवर एक कढई तापण्यासाठी ठेवलेली आहे. कढई गरम झालेली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर 2 ते 3 पानं तेजपत्ते घालणार आहोत. त्यानंतर केलेले वाटण घालून देणार आहोत. पाव चमचा हळदी घालून घेणार आहोत. चवीप्रमाणे मीठ. हे डाळी शिजवताना आपण मीठ घालून घेतले होते. त्यामुळे फोडणी देताना मीठ आपल्या चवीप्रमाणे घालून घ्यायचे. आपण 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं आपले वाटण चांगले परतवून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता चांगले तेल सुटेपर्यंत आपण वाटण परतवून घेतलेले आहे. तर आपण त्यात या दोन्ही डाळी घालून घेणार आहोत. गरजेनुसार पाणी टाकून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटं आपण डाळीला उकळवून घेणार आहोत.